Problem 1. For x is equal to 0, find the value of polynomial x square minus 5x plus 5. तर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू x इज इक्वल टू 0 दिला आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, पॉलिनॉमियलला डिनोट करू p ऑफ x नी. तर p ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आणि आता इथे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल, 0. पुट x इज इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 0. मग काय होईल, p ऑफ x ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू ठेवायची आहे 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू x ची व्हॅल्यू 0 प्लस 5. म्हणजे p ऑफ 0 काय होईल, 0चा स्क्वेअर 0 मायनस 5 इंटू 0 0 प्लस 5. म्हणजे p ऑफ 0 इज इक्वल टू किती येऊन जाईल, 5. तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती येऊन जाईल, 5. प्रॉब्लेम 2. इफ p ऑफ y इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 3√2y प्लस 1. तर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेलं आहे आणि फाइंड p ऑफ 3√2. म्हणजे आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे आणि व्हेरिएबल वायची व्हॅल्यू किती दिली आहे, 3√2. तर आपल्याला काय करावं लागेल, या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल वायची व्हॅल्यू 3√2 ठेवावं लागेल. म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे p ऑफ y आपल्याला पॉलिनॉमियल दिलेलं आहे वाय स्क्वेअर मायनस 3√2y प्लस 1. आणि आपल्याला p ऑफ 3√2 काढायचा आहे. तर 3√2 काय आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू. व्हेरिएबल कोणता वापरला आहे, y. तर याच्यामध्ये आपल्याला पुट करावं लागेल. पुट y इज इक्वल टू 3√2. आता p ऑफ yच्या जागेवर किती ठेवावं लागेल, 3√2 इज इक्वल टू yच्या जागेवर आपल्याला ठेवावं लागेल 3√2 याचा स्क्वेअर मायनस 3√2 इंटू वायच्या जागेवर ठेवावं लागेल 3√2 प्लस 1. आता इथे काय होईल, 3चा स्क्वेअर 9 इंटू स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे इथे येऊन जाईल 2 मायनस 3 इंटू 3 9 इंटू √2 इंटू √2 √4 आणि 4चं रूट 2 प्लस 1. मग 9 इंटू 2 किती होऊन जाईल, 18. 9 इंटू 2 18 प्लस 1. तर 18 आणि मायनस 18 काय होऊन जाईल, कॅन्सल आणि इज इक्वल टू 1. तर p ऑफ 3√2 म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती येऊन जाईल, 1. प्रॉब्लेम 3. इफ p ऑफ m इज इक्वल टू m³ प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10. आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल दिलेला आहे आणि फाइंड काय करायचं आहे, p ऑफ a प्लस p ऑफ मायनस a. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले p ऑफ a काढावं लागेल, नंतर p ऑफ मायनस a काढावं लागेल आणि या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला ॲन्सर मिळून जाईल. तर आपल्याला गिवन पॉलिनॉमियल कोणता आहे, p ऑफ m इज इक्वल टू m³ प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10. पॉलिनॉमियल गिवन आहे आणि आता पहिले आपल्याला p ऑफ a फाइंड करावं लागेल. तर त्याच्यासाठी व्हेरिएबलमध्ये mच्या जागेवर काय पुट करावं लागेल, a पुट करावं लागेल. म्हणजे काय होईल, p ऑफ a इज इक्वल टू mच्या जागेवर a पुट करावं लागेल a³ प्लस 2mच्या जागेवर a पुट करावं लागेल. म्हणजे a स्क्वेअर मायनस mच्या जागेवर a प्लस 10. आपण p ऑफ a फाइंड केलं. आता p ऑफ मायनस a. p ऑफ मायनस a. p ऑफ मायनस a मध्ये काय करावं लागेल, हा जो आपल्याला गिवन पॉलिनॉमियल आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल mच्या जागेवर मायनस a ठेवावं लागेल. तर p ऑफ मायनस a इज इक्वल टू mच्या जागेवर मायनस a³ प्लस 2 इंटू mच्या जागेवर मायनस a स्क्वेअर मायनस
यमच्या जागेवर ठेवावं लागेल -a + 10. आणि आता याला सॉल्व केलं p ऑफ -a = आता -a क्यूब पॉवर कसा आहे ऑड जर पॉवर असेल तर क्यूब मायनसमध्ये येतो आणि इव्हन पॉवर असेल तर प्लसमध्ये येतो. तर -a क्यूब म्हणजे -a - -a तर मायनस मायनस काय होईल प्लस, तरी एक मायनस उरते म्हणजे -a क्यूब काय होईल -a क्यूब प्लस -a स्क्वेअर. तर -a × -a मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. तर स्क्वेअर नेहमी कशामध्ये असतो प्लसमध्ये असतो म्हणजे -a स्क्वेअर + a स्क्वेअर होईल म्हणजे 2a स्क्वेअर मायनस मायनस प्लस a + 10. हे झालं इक्वेशन 2. आणि या दोन इक्वेशनची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन म्हणजे 1 + 2 म्हणजे p ऑफ a प्लस p ऑफ -a. तर पहिले आपल्याला p ऑफ a लिहावं लागेल. तर p ऑफ a काय काढलं आपण a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a + 10 प्लस आता याच्यामध्ये इक्वेशन p ऑफ -a ॲड करावं लागेल. तर प्लस इक्वेशन लिहायचं आहे तर आपण ब्रॅकेटमध्ये लिहू -a क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस a + 10 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला काय करावं लागेल इथे +1 आहे 1नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. मग प्लस चिन्हाने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर चिन्ह ॲज इट इज राहतात म्हणजे साईन चेंज होत नाही. म्हणजे काय करावं लागेल a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a + 10. आता इथे +1नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर प्लसनी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आतमधले साईन चेंज होत नाही. तर प्लस मायनस a क्यूब होईल प्लसनी मल्टिप्लाय केलं तर प्लस 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 2a स्क्वेअर प्लसनी मल्टिप्लाय केलं प्लस a आणि इथे +10 होऊन जाईल. आणि मग आता आपल्याला काय करता येईल a क्यूब आणि -a क्यूब काय होऊन जाईल कॅन्सल. तसंच -a आणि +a कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे 2a स्क्वेअर आणि 2a स्क्वेअर हे काय आहे लाईक टर्म आहे. लाईक टर्मची काय होईल ॲडिशन. तर 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर याची ॲडिशन होऊन जाईल 4a स्क्वेअर प्लस 10 + 10 हे कॉन्स्टंट नंबर आहे यांची पण ॲडिशन होईल. 10 + 10 किती होऊन जाईल 20. तर आपला ॲन्सर काय आलं 4a स्क्वेअर प्लस 20. प्रॉब्लेम 4. इफ p of y = 2y cube minus 6y square minus 5y plus 7 then find p of 2. म्हणजे आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे जेव्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आहे 2. तर आपल्याला गिव्हन पॉलिनॉमियल कोणता आहे p of y = 2y cube minus 6y square मायनस 5y + 7. आणि इथे आपल्याला p ऑफ 2 काढायचा आहे. तर 2 काय आहे व्हेरिएबलची व्हॅल्यू. तर yची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे. तर आपल्याला काय करावं लागेल पुट y = 2. तर मग काय होईल p ऑफ 2 = 2 × yची व्हॅल्यू आहे 2 तर 2चा क्यूब मायनस 6 × yची व्हॅल्यू आहे 2 तर yचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 5 × yची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 2 + 7. आता p ऑफ 2 = 2चा क्यूब 2 × 2 × 2 किती होईल 8 आणि 8 × 2 16 मायनस इथे 2चा स्क्वेअर 4
आणि 4 6 आर 24 मायनस 5 इंटू 2 10 प्लस 7. आता पी ऑफ 2 इज इक्वल टू यांचं सबस्ट्रॅक्शन. प्लस मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 24 मायनस 16 किती येईल 8 आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -8 मायनस 10 प्लस 7. तसंच पी ऑफ 2 इज इक्वल टू दोन्ही नंबर कसे आहे मायनस, दोन्ही नंबर मायनस आहे, साईन सेम आहे म्हणजे काय होईल ॲडिशन आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -8 आणि -10 -18 प्लस 7 आणि मग पी ऑफ 2 इज इक्वल टू -18 आणि +7 प्लस मायनस साईन कशी आहे चेंज. साईन चेंज असेल तर काय होते सबस्ट्रॅक्शन आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 18मधनं 7 सबस्ट्रॅक्ट केलं तर किती येईल 11 येईल आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे मायनस. तर -18 + 7 काय होईल -11. तर पी ऑफ 2 तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे -11.